नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत. तर सर्व शिष्यवृत्ती परीक्षा आणि त्या परीक्षेसंबंधित जे काही महत्त्वपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे, व्हिडिओ आहेत, ते सर्व आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. तर सर्वांनी हे यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच 5वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल, तसेच STS मंथन परीक्षा असेल, BDS परीक्षा असेल, तसेच 8वी NMS स्कॉलरशिप परीक्षे सर्व काही अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिले जातं. तर सर्वांनी आपले हे चॅनल सबस्क्राइब करा. तर आज आपण 5वी स्कॉलरशिपची एक मराठी गणित 150 मार्काचा पेपर आज आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती या संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून सराव पेपर, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मोफत सराव परीक्षा यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खरं तर त्या संघटनेचे खूप खूप धन्यवाद. असाच उपक्रम पुढे तुम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून आपण हा पेपर आता बघूया. पूर्ण पेपर आपण आता सोडवणार आहोत. तर या ठिकाणी आता मराठी विभाग पहिला, तर या ठिकाणी सुरुवातीला आपण घेऊया. तर सुरुवातीला विद्यार्थ्यांना जेव्हा 1.5 तासाचा जो वेळ असतो, 90 मिनिटं वेळ किती आहे, 90 मिनिटं वेळ आहे, 90 मिनिटे. आणि त्या 90 मिनिटामध्ये हा पूर्ण पेपर व्यवस्थित सोडवावा लागतो. परंतु विद्यार्थी टाईम मॅनेजमेंट बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालेलं नाही असं दिसतंय. विद्यार्थ्यांनी वेळेकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. तर आता आपण डायरेक्ट प्रश्नाला चालू करूया. तर बघूया आता या उतार्यावरती 1 ते 3 पहिला प्रश्न. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नाची उत्तरे शोधा. म्हणजे या उतार्यावरती 3 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ते 3 प्रश्न आपण सोडवत असताना बघूया आता. तर साधनाताईच्या मते जीवन व सुखासाठी काय करावे, असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर या ठिकाणी तर साधनाताईच्या मते जीवन व सुखासाठी काय करावे, तर या ठिकाणी उतारा व्यवस्थित वाचला पाहिजे. या ठिकाणी पहिलीच ओळ या ठिकाणी दिलेली आहे, कष्टाशिवाय जीवन नाही आणि त्यागाशिवाय सुख नाही. कष्टाशिवाय जीवन नाही आणि त्यागाशिवाय सुख नाही. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं आहे, कष्ट व त्याग. त्यानंतर बाबांना दुःख का झाले होते, बाबांना दुःख का झाले होते. तर दुसरा प्रश्न बघा. तर दुसरा प्रश्न, बाबांना दुःख का झाले होते. तर या ठिकाणी बघा, पतीने घेतलेल्या स्वीकारलेल्या व्रतासाठी समर्पण करणारी साधना आमटे सर्वांची ताई झाली. वेळेवर योग्य ते उपचार न झाल्याने महारोग झालेल्या तुळशीरामाचा मृत्यू झालेला पाहून बाबांनी ताईजवळ आपल्या दुःखाची कबुली दिली. म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टी, की तुळशीरामाला वेळेवर योग्य तो उपचार मिळाला नाही आणि तुळशीरामाचा मृत्यू झाला. बरोबर आहे. आता हे तिसऱ्या पर्यायामध्ये तुळशीरामाला महारोग झाल्यामुळे, या तर पर्यायामध्ये कुठं असा दिलेला नाही महारोग. म्हणजे या ठिकाणी पहिला आणि दुसरा, म्हणजे हे 2 उत्तर येऊ शकतात. मग हे 2 उत्तर कुठं आहेत, चौथ्या पर्यायामध्ये. म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय अगदी बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना चौथ्या पर्यायालाच गोल करावं लागेल. आपल्याला 4 पर्यायापैकी एकाच पर्यायाला या ठिकाणी का करता आलं पाहिजे, गोल करायचं असतं आणि एकाच पर्यायाला गोल करायचं असतं. समजा तिथं सूचना दिलेली असेल 2 पर्याय निवडा, तर त्या ठिकाणी तुम्ही 2 पर्याय निवडू शकता. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, पती पत्नीला कोणता ध्यास लागला.
तर पती पत्नीला कोणता ध्यास लागला, तर इथं बघा वेदनेचे आनंदात कसे रूपांतर होईल, या ठिकाणी वेदनेचे आनंदात कसे रूपांतर होईल हा ध्यास पती पत्नीला लागलेला आहे. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय झालेलं आहे, वेदनेचे आनंदात रूपांतर करण्याचा हा ध्यास या ठिकाणी पती पत्नीला लागलेला आहे. म्हणजे उतार्यावरचे प्रश्न सोडवत असताना ते व्यवस्थित उतारा वाचला पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि यामधला एकही सुद्धा प्रश्न आपला चुकता कामा नाही, कारण हेच प्रश्न असतात मार्क देणारे. आणि हेच जर आपण चुकलो तर या ठिकाणी मार्क आपले कमी येऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा, तर 4 ते 6 या ठिकाणी काही इथं बघा प्रश्न काय आहे, खालील जाहिरात वाचा व खालील जाहिरात वाचून खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व खालील प्रश्नाची उत्तरे शोधा. या ठिकाणी बघा इथे तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे. काय दिलेली आहे, जाहिरात दिलेली आहे या ठिकाणी जाहिरात. तर ही जाहिरात बघा व्यवस्थित आपण वाचूया. आनंददायी शिक्षण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय आंतरशालेय लंगडी स्पर्धा, कालावधी आहे 26 ते 30 डिसेंबर, स्थळ वाडिया पार्क अहमदनगर, आयोजक प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर. अशा प्रकारची ही जाहिरात आहे. तर या ठिकाणी बघूया चौथा प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे, स्पर्धेचे आयोजन कोणामार्फत करण्यात आले आहे. आता स्पर्धेचं आयोजन, मग स्पर्धेचं आयोजन इथं दिलेलं बघा, आयोजक इथं दिलेला आहे. आयोजक कोण आहे, प्राथमिक शिक्षण विभाग. आता प्राथमिक शिक्षण विभाग या ठिकाणी कोणता पर्याय आहे, दुसरा पर्याय आहे. या ठिकाणी कोणता पर्याय आहे, दुसरा पर्याय. सरळ खूप सोपा हा प्रश्न असतो, फक्त आपल्याला जाहिरातीमध्ये बघून व्यवस्थित त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण विभाग. ओके. त्याच्यानंतर खाली एक इथं शब्द दिलेला आहे बघा, जिल्हा परिषद. म्हणजे या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दोन्ही पण येऊ शकतं, जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण विभाग. बरोबर आहे. थोडंसं काहीतरी प्रश्नामध्ये चूक झालेली असेल, प्रिंट मिस्टेक झाले असेल, म्हणजे ह्याचे उत्तर दोन देता येतात, परंतु परीक्षेमध्ये एकच उत्तर द्यायचं असतं. त्यानंतर 5वा प्रश्न, लंगडी स्पर्धेत येणारे स्पर्धक कोठून येतील, कसं ओळखायचं, तालुक्यातून येतील, राज्यातून येतील, जिल्ह्यातून येतील आणि देशातून येतील. बरोबर आहे. मग कोठून येतील, तालुक्यातून येतील, मग तालुकास्तरीय स्पर्धा पाहिजेत, राज्यातून येतील, राज्यस्तरीय स्पर्धा पाहिजेत, जिल्ह्यातून येतील, जिल्हास्तरीय स्पर्धा पाहिजेत, देशातून येतील, मग देशस्तरीय देशांतर्गत स्पर्धा. म्हणजे या ठिकाणी जिल्हास्तरीय आहेत, म्हणजे जिल्ह्यातून खेळाडू येतील, जिल्ह्यातून. खूप सोपा प्रश्न आहे. त्याच्यात 6वा प्रश्न, स्पर्धा कोणत्या ऋतूत आहेत. आता कोणत्या ऋतूत आहेत स्पर्धा. आता इथं कुठल्याच इथं या जाहिरातीमध्ये कुठं इथं ऋतू दिलेला नाही, मग कोणता येईल ऋतू, कसं ओळखायचं. मग इथं कालावधी दिलेला आहे. कालावधी काय दिलेला आहे, कालावधी 26 ते 30 डिसेंबर. मग डिसेंबर महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो, कोणता असतो ऋतू. बघा इथं पहिला पर्याय डिसेंबर दिलेला आहे आणि बरेच विद्यार्थी गडबड करतात आणि डिसेंबरला क्लिक करतात. उन्हाळा असतो का डिसेंबरमध्ये, नाही. पावसाळा असतो का, अजिबात नाही. म्हणजे कोणता ऋतू असतो, हिवाळा ऋतू. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, खालीलपैकी क्रियापद नसलेला पर्याय ओळखा. क्रियापद नसलेला पर्याय ओळखायचा आहे. क्रियापद नसलेला. क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. किंवा क्रियापद म्हणजे कसं ओळखायचं, की ज्या शब्दाचा शेवट ने न होतो, ने, खाणे, पिणे, बसणे, बोलणे, लिहिणे, वाचणे, हे सर्व शब्द क्रियापदामध्ये येतात. मग या ठिकाणी प्रत्येक शब्दाला आपण काय करूया, ने लावता येते का बघूया. ने लावता येतं. बघा पाहू, पाहू हा शब्द, पाहू म्हणजे काय, पाहणे. या ठिकाणी शब्द आपल्याला लिहिता येईल, पाहणे. बरोबर आहे का. पडतो, पडणे. बरोबर आहे. आता पुढे, पुढे ह्या शब्दाला होईल का हो, पुढणे असं होतं का, अजिबात नाही. पाहिजे,
पाहिजे असणे असा आपण त्याला वापरू शकतो. पाहिजे, एखादी गोष्ट मला पाहिजे, पाहिजे असणे म्हणजे या ठिकाणी त्याला पाहिजे असणे जर पुढे लावलं तर त्याला ते पण क्रियापद होऊ शकतं. म्हणजे ह्याच्यामध्ये क्रियापद नसलेला शब्द कोणता आहे? पुढे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं आहे? पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. ओके, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. यानंतर पुढचा प्रश्न 8वा प्रश्न आहे. या ठिकाणी 8वा प्रश्न बघा. 1 जुलैला मुलांनी झाडे लावली. 1 जुलैला मुलांनी झाडे लावली, बरोबर आहे. तर झाडे या शब्दाला अंडरलाईन आहे. तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. म्हणजे कोणता शब्द आहे? झाडे हा शब्द आहे, झाडे. मग झाडे लावली हा शब्द कोणत्या ह्याच्यामध्ये येतो? पुल्लिंगी येतो, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी का उभयलिंगी? आता पुल्लिंग म्हणजे काय? पुरुष. स्त्रीलिंगी म्हणजे स्त्री. म्हणजे तो हे सर्वनाम लावायचं. तो हे सर्वनाम लावलं की ते पुल्लिंग असतं. तो मुलगा, ती मुलगी, बरोबर आहे. ती पृथ्वी, तो चंद्र, तो सूर्य. म्हणजे या ठिकाणी तो, ती, ते हे जर सर्वनाम लावलं तर आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग हे तिन्ही लिंग या ठिकाणी आपल्याला ओळखता येऊ शकतात. तर झाडे या शब्दाला काय लागेल? तो झाडे आपण म्हणू शकतो? नाही. ती झाडे नाही, ते झाडे. काय येणार? ते झाडे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं आहे? पर्याय क्रमांक 2 नपुसकलिंगी. यानंतर पुढचा प्रश्न 9 क्रमांक. खालीलपैकी भूतकाळी वाक्य दिलेल्या पर्यायातून शोधा. काळावर प्रश्न विचारला जातो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. ओके, सध्या जी चालू आहे तो वर्तमान काळ, झालेला काळ भूतकाळ आणि पुढे जो होणार आहे तो भविष्यकाळ. तर 9वा प्रश्न भूतकाळ. भूतकाळ वाक्य कसं ओळखायचं? होता हा शब्द कुठं आहे तो बघायचं. आम्ही रोज चालतो, आम्ही रोज चालू, आम्ही रोज चालत असतो, आम्ही रोज चालत होतो. होतो हा शब्द कशात आला? भूतकाळामध्ये. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालेलं आहे? पर्याय क्रमांक 4. यानंतर 10वा प्रश्न. राजू म्हणाला चला आता खेळायला. राजू म्हणाला चला आता खेळायला. तर या ठिकाणी या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरायला राहिले आहे ते पर्यायातून शोधा या ठिकाणी, बरोबर आहे. आता बघा वाक्य कुठून कुठपर्यंत आहे? राजू म्हणाला ते खेळायला पर्यंत. राजू म्हणाला चला आता खेळायला. आता हे वाक्य कसं आहे? तर हे वाक्य बघा इथं पहिल्या पर्यायामध्ये आणि दुसऱ्या पर्यायामध्ये ह्या 2 पर्यायाचा आपण अगोदर विचार करू. कारण तिसरा तर पर्याय प्रश्नार्थ चिन्ह आहे, इथं तर काही प्रश्न विचारलेला नाही. आणि चौथा तर पर्याय काय दिलेला आहे? उद्गारवाचक चिन्ह आहे ते, त्याच्यामुळे ते तर येणार नाही. मग काय येईल? आता पहिल्या 2 पर्यायाचा विचार करूया. तर याला पहिल्या आणि दुसरं जे पर्याय आहे त्यामध्ये जे विरामचिन्ह वापरलेलं आहे ते विरामचिन्ह कसे संबंधित आहे बघा. पहिलं विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसऱ्या पर्यायामध्ये जे विरामचिन्ह वापरलेलं आहे ते म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्ह कशाला म्हणायचं आणि दुहेरी अवतरण चिन्ह कशाला म्हणायचं? तर एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं बघा. हा पहिला पर्याय, हा जो पहिला पर्याय आहे हा, या पर्यायामध्ये एकेरी अवतरण चिन्ह कशाला वापरायचं बघा. उदाहरणामध्ये एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे. का द्यायचा आहे? आपल्याला जोर द्यायचा आहे. एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणामध्ये एकाच त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सांगायचं आहे काय की मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आता ह्याच्यामध्ये कोणत्या शब्द महत्वाचा हो? वर्ण. मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात म्हणजे वर्ण या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. म्हणजे एखाद्या शब्दावर जर जोर द्यावयाचा असेल तर त्याला एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. आणि दुहेरी अवतरण चिन्ह मग कधी वापरलं जातं? हा दुसरा पर्यायामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरलं जातं? तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता. एखादा व्यक्ती बोलत आहे तर तो काय बोलत आहे
त्या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. म्हणजे बघा आता या वाक्यामध्ये बघा, राजू म्हणाला, म्हणजे बोलणारा कोण आहे? राजू आहे. तो काय बोललाय? चला आता खेळायला. बरोबर आहे, हे वाक्य बोललेलं आहे. म्हणजे या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. काय वापरलं जातं? दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक काय झाला? पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण असं व्याकरणावरती हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेला आहे. चला यानंतर पुढचा प्रश्न 11 नंबर. तर या 11व्या नंबरमध्ये बघा प्रश्न की शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला. शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला. या वाक्यातील काय म्हटले त्यानं पुढे? या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. या वाक्यातील विधेय विभाग ओळखा असं तिथं दिलेलं आहे. तर शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला या वाक्यातील विधेय विभाग दिलेल्या पर्यायातून शोधा. आता प्रथम विधेय हा कशाचा भाग आहे? तर वाक्याचे 2 भाग असतात. एक म्हणजे उद्देश आणि दुसरा विधेय. एक म्हणजे उद्देश आणि दुसरा विधेय. उद्देश आणि विधेय असे 2 भाग. मग उद्देश कसा ओळखायचा आणि विधेय कसा ओळखायचा? बरोबर आहे, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा, उद्देश म्हणजे काय की क्रिया करणारा हा जो मुख्य भाग असतो, क्रिया करणारा म्हणजे कोण असतो? क्रिया करणारा वाक्यामध्ये कर्ता, तो असतो उद्देश. क्रिया करणारा हा जो मुख्य भाग असतो आणि तो असतो उद्देश. त्याच्यानंतर उद्देशला सोडून जे इतर जे शब्द राहिलेले आहेत ते शब्द हे विधेय विभागाचे असतात. ते शब्द विधेय विभागाचे असतात या ठिकाणी. बरोबर आहे. आता उदाहरणामध्ये मग आपल्याला या ठिकाणी या वाक्यातलं कर्ता कळाला पाहिजे. काय कळाला पाहिजे? कर्ता कळाला पाहिजे. बघूया आता 11वा प्रश्न. शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला. कर्ता कसा ओळखायचा? की कर्ता कसा ओळखायचा की त्याच्यामधलं अगोदर तुम्ही क्रियापद शोधावं लागेल आणि त्याला नारा नारी प्रत्यय लावा. आता बघा, पळून गेला, पळून जाणारा कोण? त्याला क्रियापद शोधा आणि क्रियापदाला नारा किंवा नारी प्रत्यय लावा आणि त्याला कोणने प्रश्न विचारा तर करता येतो. आता बघा मी प्रश्न विचारतो, पळून जाणारा कोण? कोण पळून गेला? शिकारी पळून गेला का वाघ पळून गेला? बरोबर आहे. कारण बरेच विद्यार्थी ही चूक अशी करतात की वाक्य वाचलं, शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला म्हणजे सुरुवातीला शिकारी दिसतं म्हणजे तोच करता असं त्या विद्यार्थ्यांना वाटतं, परंतु हे अतिशय चुकीचं आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी पळून जाणारा कोण? वाघ. बघा, शिकाऱ्याला पाहून वाघ पळून गेला तर वाघ हा या ठिकाणी कर्ता झाला, म्हणजे तो झाला उद्देश. काय झाला? उद्देश. आणि या उद्देशला सोडून जे इतर जे शब्द राहिलेले आहेत क्रमाने, उरलेले सर्व शब्द क्रमाने लावायचं. तर या ठिकाणी आता कोणकोणते शब्द राहिलेत? मग शिकाऱ्याला पाहून पळून गेला, मग हा झाला चौथा पर्याय. शिकाऱ्याला पाहून पळून गेला हा झाला विधेय विभाग. काय झाला? विधेय विभाग. बरोबर आहे. तर या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे उद्देश आणि विधेय. आता ह्याच्यामध्ये अजून एखादं वाक्य मी तुम्हाला सांगतो. समोरून अचानक गाडी आली. आता हे वाक्य आहे, समोरून अचानक गाडी आली. आता ह्याच्यामध्ये क्रियापद कोणतं? आली. येणारी. येणारी कोण? गाडी. सरळ. उद्देश. सरळ त्याला नारा नारी प्रत्यय लावायचं. येणारं कोण? उद्देश. येणारी गाडी म्हणजे तो झाला उद्देश. मग बाकीचे राहिलेले शब्द कोणते? समोरून अचानक आली हा झाला विधेय भाग. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे.
कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. आता ह्याच्यामध्ये काय, सर्वदूर पसरणारे कोण, सावरपाडा, बरोबर आहे का, सावरपाड्याचे नाव ना. मग राहिलेला भाग कोणता, विधेय विभाग. म्हणजे विधेय ओळखत असताना तुम्ही त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये कर्ता शोधा. कर्ता हा उद्देश असतो आणि बाकीचा राहिलेला भाग हा कोण असतो, विधेय. म्हणजे खूप सुंदर हा प्रश्न तर शिकाऱ्याला पाहून पळून गेला हे त्याचं उत्तर झालं. चला पुढचा प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सलगीकरणे. सलगीकरणे हा प्रश्न आहे. तर सलगीकरणे म्हणजे काय, तर या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर सलगीकरणे म्हणजे मैत्री करणे, ओळख होणे, जवळ येणे आणि सामना करणे. म्हणजे या प्रश्नाचा अर्थ म्हणजे जवळ जाणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे 13 नंबर, दिलेल्या पर्यायातून शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. टिकून राहण्याचा गुणधर्म. मग टिकून राहण्याचा गुणधर्म म्हणजे काय, निश्चय करणे, अजिबात नाही, बरोबर आहे. निश्चय म्हणजे प्रतिज्ञा असेल, जिज्ञासा, एकनिष्ठ नाही. टिकून राहणे म्हणजे काय, चिकाटी. टिकून राहणे म्हणजे काय, चिकाटी. यानंतर 14व्या नंबरचा प्रश्न, मेडल. मेडल म्हणजे काय, बक्षीस, पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि पदक. मेडल म्हणजे काय, पदक. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 15 ते 17 साठी सूचना. म्हणजे 15, 16, 17 खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा व एक सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. बघा या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत या ठिकाणी. म्हणजे हा प्रश्न 5वी स्कॉलरशिपला 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो आणि तीनही प्रश्न एकमेकावर आधारित असतात. म्हणजे डायरेक्ट पहिला प्रश्न वाचल्यावर लगेच त्याला आपल्याला उत्तर कळणार नाही. म्हणजे तिन्ही प्रश्न या ठिकाणी तिन्ही प्रश्न आपल्याला या ठिकाणी का करावे लागतील, नीट वाचावे लागतील हे तिन्ही प्रश्न. बघा आता आपण तिन्ही प्रश्न एकदा वाचून घेऊया. स्वामीजी एका टिंबटिंब साधकाचे जीवन जगले. रामकृष्ण सेवा संघाची टिंबटिंब करून त्यांनी उदात्त विचारांना गती देणारी एक समिती त्यांनी उभी केली. रामकृष्ण संघ हे स्वामीजीचे मोठे टिंबटिंब होय. असे 3 प्रश्न आहेत या ठिकाणी. तर बघा, तर स्वामीजींनी एका टिंबटिंब साधकाचे जीवन जगले. आता हे जे आहे हे तिन्ही कशाबद्दल आहे की रामकृष्ण स्वामीजी, बरोबर आहे. आता हे रामकृष्ण परमहंस म्हणून एक होते, रामकृष्ण एक इतिहासामध्ये आहे ते, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, तटस्थ साधक असतो का, अजिबात. तटस्थ म्हणजे काय, स्थिर राहणे, याही बाजूने आणि त्याही बाजूने नाही. अविचारी, अजिबात नाही. मध्यस्थ, अजिबात नाही. म्हणजे कसे जगले ते, संन्यासी, बरोबर आहे, संन्यासी जीवन जगले. रामकृष्ण सेवा संघाची काय करून, एखादी संस्था आपण काय करतो, नोंदणी करतो, आठवण उभारणी, अजिबात नाही. त्याची काय करतो, स्थापना. आणि रामकृष्ण संघ हे स्वामीजीचे मोठे काय होते, रामकृष्ण संघ हे स्वामीजीचे काय होते, मोठे अनुभव. मोठे शब्द बघा, मोठे, सामर्थ्य, तप. सामर्थ्य म्हणजे कुठले तर एखादा पराक्रम केला असेल तर सामर्थ्य. परंतु त्यांनी एक संघ स्थापन केलेला आहे. म्हणजे त्या संघ स्थापन करण्यामागे स्वामीजीचे मोठे योगदान काय आहे, त्यांचं योगदान आहे, योगदान. बघा, म्हणजे हे तिन्ही प्रश्न, हे जे 3 प्रश्न आहेत, हे तिन्ही प्रश्न जर नीट वाचले तर 3 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे यामध्ये चुकायची काही गरजच नाहीये. म्हणजे विद्यार्थ्यांनी 15, 16, 17 हा जो परिच्छेद दिलेला असतो तिन्ही व्यवस्थित वाचून त्यांनी सोडवला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 18वा प्रश्न दिलेला आहे. खालील शब्दकोड्यात योग्य अक्षरे पर्यायातून निवडा व शब्दकोड्यातील शब्द अर्थपूर्ण बनवा. तर या ठिकाणी खालील शब्दकोड्यात योग्य अक्षरे पर्यायातून निवडायची आहेत. इथं बघा, एक पहिला जो रकाना आहे तो रिकामा दिलेला आहे. हा पहिला रकाना काय केलेला आहे, रिकामा दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण शब्द जोडूया. प्रत्येक पर्यायातले फक्त शब्द त्या ठिकाणी ठेवायचे तुम्हाला. आता पहिला पर्याय घ्या, वाखेतू. आपण वा ठेवला, वाकडा होतो शब्द, खेकडा होतो शब्द, तुकडा होतो शब्द. बघा पहिल्याच पर्यायामध्ये आलेला आहे
वाकडा खेकडा तुकडा. बरोबर आहे का? वाकडा खेकडा तुकडा. म्हणजे अशा प्रकारे खूप सुंदर असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 19वा प्रश्न या ठिकाणी रानकवी. बघा हा जो प्रश्न आहे हा मराठीतील जे काही सामान्य ज्ञान 5वी स्कॉलरशिपचे जे काही पुस्तक आहे नवनीत प्रकाशनचं त्यामागे दिलेत बघा बरेचसे सामान्य ज्ञानचे शब्द दिलेले आहेत मराठी साहित्यिक म्हणून. तर या ठिकाणी रानकवी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर या ठिकाणी रानकवी म्हणून ना. दो. महानोर यांना ओळखलं जातं, लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न कोल्हेकुई या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ खालील पर्यायातून निवडा. 20वा प्रश्न कोल्हेकुई. कोल्हेकुई म्हणजे काय हो? तर कोल्हेकुई म्हणजे निष्फळ बडबड असेल, निरर्थक गोष्ट, अर्थहीन पाठांतर, शूद्र लोकाची ओरड. तर या ठिकाणी कोल्हेकुई म्हणजे शूद्र लोकाची ओरड. कोल्हेकुई म्हणजे काय? शूद्र लोकाची ओरड. अर्थहीन पाठांतरला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो घोकणपट्टी. अर्थहीन घोकणपट्टी करतो आपण, ते काय पाठ निरर्थक गोष्ट, याला काहीतरी आहे वाक्यप्रचार. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रयोगशाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी उपकरणाचा समूहवाचक नाम या ठिकाणी विचारलेला आहे. मग उपकरणाचा काय असतो? संच असतो. बरोबर आहे. वह्याचा काय असतो? गठ्ठा. त्याच्यानंतर ढीग कशाचा असतो? मातीचा ढीग असतो. बरोबर आहे. अशा पद्धतीनं म्हणजे समूहवाचक नाम. चला 22वा प्रश्न जसा घोड्याचा तबेला तसा हत्तीचा काय? बरोबर आहे. आता बघा हत्तीचा तुम्ही कधी वाचला असाल का? हत्तीचा तुम्ही वाचला असेल बघा, अंबरखाना काहीतरी वाचला असेल असा हत्ती. इथं बघा घोड्याचा तबेला तसा हत्तीचा काय? जंगल, झाडी. म्हणजे त्या राहण्याचं ठिकाण विचारलेलं आहे. घोडा तबेल्यामध्ये राहतो तसा हत्ती कुठं राहतो? तर हत्तीचं उत्तर आहे पिलखाना. पिलखान्यामध्ये राहतो तो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23वा प्रश्न. तर या ठिकाणी प्रश्न बघा 23वा प्रश्न काय म्हणतो? वा ची ल य स या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील पहिल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी बघा वाची ल स य ह्याच्यापासून एक शब्द तयार होतो. म्हणजे काय शब्द तयार होतो तो? आणि तो शब्द आहे सचिवालय. काय शब्द तयार होतो तो? सचिवालय. बरोबर आहे. मग सचिवालय म्हणजे काय? तर एखादं काय म्हणतो ते आपण, एखादं केंद्र असेल, एखादं गट शिक्षण अधिकारी कार्यालय असेल किंवा सचिवालय हे आपलं खूप मोठं संसद जे असतं, संसद बघा त्याला सचिवालय पण असं म्हणून काहीतरी बोललं जातं. तर या ठिकाणी पहिल्या व शेवटच्या अक्षरापासून पहिला अक्षर कोणतं? स. शेवटचं अक्षर कोणतं? य. पहिला अक्षर कोणतं? स आणि शेवटचं अक्षर कोणतं? य. म्हणजे शब्द काय तयार झाला हो? स य. शब्द काय तयार झाला? स य. तर यापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मध्ये त्यानं? बरोबर आहे. तर या ठिकाणी सय म्हणजे काय? कधी तुम्ही वाचलात का सय म्हणजे काय? मला वाटतं कुठल्याच पुस्तकामध्ये सय हा शब्द नसेल बहुतेक बरं का. तरी पण ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे असं म्हणायचं का आपल्याला येत नसल्यानंतर प्रश्न चुकीचा आहे? द्राक्ष मिळत नाहीत म्हणून द्राक्ष आंबट आहेत म्हणायचं का कोल्ह्यासारखं? अजिबात नाही. म्हणजे सय म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे काय हो? सय म्हणजे काय? सय म्हणजे आठवण. सय म्हणजे काय? आठवण. लक्षात ठेवा. सय म्हणजे आठवण हा शब्द जर तुम्ही गुगलवर जर सर्च केलात तर सय म्हणजे काय ते तुम्हाला नक्की समजेल. चला यानंतर 24वा प्रश्न बघा प्रश्न काय म्हणतो की खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? शेवटचा शब्द कोणता येईल? आता या ठिकाणी वर्णानुक्रमे म्हणजे काय? क ख ग घ जे आहे क का की 12 खडी
त्यानुसार क्रमांक लावायचा आहे. इंग्रजीमध्ये पण हा प्रश्न विचारला जातो, अल्फाबेटिकल ऑर्डर या पद्धतीनं. तरी वर्णानुक्रमे लावल्यास म्हटले त्यानं. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं पहिलं अक्षर बघा, शेवटचा शब्द काढायचा आहे आपल्याला. पहिलं अक्षर प्र आहे, प्रत्येक पर्यायातलं पहिलं अक्षर बघा, प्र, प्रा, प्री, प्रे. प्र, प्रा, प्री, प्रे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ समजतं की प्र सुरुवातीला येतं, प्रा येतं का प्री का प्रे. बघा सुरुवातीला प, पा, पी आणि पुन्हा नंतर पेच येणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सरळ, म्हणजे पहिल्या अक्षरावरूनच आपल्याला समजत आहे की पर्याय क्रमांक 4 जो आहे प्रेक्षागृह, तो अतिशय म्हणजे तोच प्रश्न या ठिकाणी तो पर्याय बरोबर आहे. आणि मराठीतला शेवटचा 25वा प्रश्न म्हणजे खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास ओळखतात. तर या ठिकाणी शेकरू. शेकरू हा काय आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे 25 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. आणि यानंतर आपण गणित हा भाग या ठिकाणी घेणार आहोत. यानंतर गणित. तर बघूया आपण आता गणिताचे प्रश्न. जे काही सोपे जे गणित आहेत ते लवकरात लवकर फास्ट सोडवायचे. या ठिकाणी बघा पहिला प्रश्न, पहिला जो प्रश्न आहे, 5,50,005 ही संख्या देवनागरी अंकात कशी लिहाल. देवनागरी म्हणजे काय, मराठी अंक. 5,50,505. तर या ठिकाणी मराठी अंकामध्ये बरोबर आहे. पहिला पर्याय आणि चौथा जो पर्याय आहे, हा पहिला पर्याय आणि चौथा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये इंग्रजी अंक दिलेले आहेत. बरोबर आहे. आता राहिला दुसरा आणि तिसरा पर्याय, यामध्ये मराठी अंक दिलेले आहेत. मग 5,50,000 म्हटलेलं आहे त्याने. बरोबर आहे. मग या ठिकाणी तिसऱ्या पर्यायामध्ये बघा 5,05,000 आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, 5,05,000 आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक दुसरा 5,50,005. यानंतर पुढचा प्रश्न, लहानात लहान 3 अंकी विषम संख्या व मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या यांची बेरीज किती. आता लहानात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती, लहानात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती. तर लहानात लहान 3 अंकी विषम संख्या 101. बरोबर आहे. काय, लहानात लहान 3 अंकी विषम संख्या 101 या ठिकाणी. व मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या कोणती. तर मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या 9च्या पुढे किती, 9च्या पुढे हे 8, हे 9, हे 9, हे 9 आणि हे 9. 99,998. 99,998. तर यांची काय करायची, बेरीज करायची. 8 आणि 1, 8 आणि 1 9, 9ला 9, 9 आणि 1 10ला 0 हातचाला 1, 9 आणि 1 10ला 0 हातचाला 1, 9 आणि 1 10. म्हणजे या ठिकाणी बघा 1च्या पुढे 3 शून्य आणि 99, 1च्या पुढे 3 शून्य आणि 99 म्हणजे काय झाला, पर्याय क्रमांक तिसरा. म्हणजे लहानात लहान 3 अंकी विषम संख्या कोणती, 101. आणि मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या कोणती, 99,998. या दोघांची बेरीज करायची आहे या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक आला तिसरा आलेला आहे. यानंतर बघा, यानंतर सोबतच्या पुढचा प्रश्न 28वा, सोबतच्या आकृतीचा रेखांकित भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता. सोबतच्या आकृतीचा रेखांकित भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता. तर या ठिकाणी रेखांकित भाग म्हटलेला आहे. बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारलेला आहे बघा. तेव्हा काय करायचं आहे की रेखांकित भाग म्हटल्यानंतर या ठिकाणी एकूण या ठिकाणी कप्पे किती आहेत बघा. या ठिकाणी 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. म्हणजे एकूण भाग खाली लिहायचा छेदामध्ये. आणि या ठिकाणी या 6 भागापैकी किती भाग रंगवले आहेत, हे 1 आणि हे 2 भाग रंगवलेले आहेत.
म्हणजे काय झालं 2/6 झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे बघा या ठिकाणी ही जी मधली जी रेष आहे ही रेष अशी का दिली हो, मुद्दामून या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणी कन्फ्यूज होतात. विद्यार्थी काय होतात, कन्फ्यूज होतात. म्हणजे विद्यार्थी काय विचार करतो बघा, विद्यार्थी विचार करताना का करतो की एकूण किती भाग आहेत 6 आणि या ठिकाणी किती भाग 1 2 3 4 भाग म्हणतात. आणि कळतं की बाबा असं मधून रेष दिल्यामुळे 4 ठिकाणी रंगवलेलं आहे, 4 भाग रेखांकित आहेत. मग लगेच पर्याय क्रमांक 4 कडे बघतो विद्यार्थी, परंतु ते चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी मुद्दामून ती रेष मधून दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय येतं की एकूण भाग 6 आणि या ठिकाणी 2 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे 2/6 पण पर्यायामध्ये कुठंच नाही आहे हे. म्हणजे याचं संक्षिप्त रूप करा बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 1/3 हा पर्याय अगदी बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न पुढचा 29 नंबर. चला 29 नंबर. 10 लिटर क्षमतेची बादली भरण्यासाठी 200 मिली क्षमतेची किती मापे ओतावी लागतील. तर या ठिकाणी बघा 10 लिटर क्षमतेची बादली भरण्यासाठी 200 मिली क्षमतेची किती मापे ओतावी लागतील या ठिकाणी. आता हा प्रश्न सोडवत असताना दशमान परिमाणे किलो हेक्टोडेका डेसी सेंटी मिली, बरोबर आहे. तर या ठिकाणी हे जे माप दिलेलं आहे ते लिटरमध्ये आणि इथं जे दिलेलं आहे ते मिलीमध्ये आहे. म्हणजे दोघांची माप समान करावी लागतील. एका लिटरमध्ये किती मापे असतात की किलो हेक्टोडेका मीटर लिटर ग्रॅम आणि डेसी सेंटी मिली. म्हणजे लिटर पासून आपल्याला मिलीकडे जायचं असेल आपण किती घर सरकतो, 3 घर सरकतो. म्हणजे या ठिकाणी एका लिटरमध्ये 1000 मिली असतात, तर 10 लिटरमध्ये 10,000. 10च्या पुढे किती शून्य, 3 शून्य, बरोबर आहे. किती शून्य, 3 शून्य या ठिकाणी. तर आणि त्याला कितनं भाग घालायचं, 200 ने भाग घालायचे. 2 शून्य या ठिकाणी कटले म्हणजे राहिलं फक्त वरी 100 आणि खाली 10. बे 10 आणि हे शून्य इथं. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे 50 मापे ओतावी लागतील. म्हणजे 29चं उत्तर किती आलेलं आहे 1 नंबर आलेला आहे. बरोबर आहे. लिटरचं मिलीमध्ये रूपांतर करायचं असेल तर 1000 ने गुणावं लागतं. म्हणजे 10चं 10,000, 10,000ला 200 ने भाग घालायचं. चला 30वा प्रश्न. 10.12% दराने 2 वर्षात 1500 रुपये सरळ व्याज देण्यास किती रुपये होतील या ठिकाणी. म्हणजे बघा तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे 12% दरानेचा हा प्रश्न सरळ व्याजावर आहे. आता सरळ व्याजाचं सूत्र काय आहे बघा, सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर. आता या ठिकाणी व्याज दिलेला आहे, काय दिलेला आहे, व्याज दिलेला आहे. व्याज इथं सरळ व्याज दिलेला आहे. किती दिले सरळ व्याज 1500 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपण 1500 सरळ व्याज आहे 1500 बरोबर, बरोबर आहे. दर किती आहे 12, दर किती आहे 12. मुदत किती आहे 2. म्हणजे या ठिकाणी काय काढायचं आहे, मुद्दल या ठिकाणी काढायचं आहे भागिले 100, भागिले 100. म्हणजे बघा वरचे 3 घटक मुदत, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर, किंवा तुम्ही कदम हा पण शब्द लक्षात ठेवू शकता. कदम, क म्हणजे काळ, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल. या 3 घटकापैकी जर एक घटक दिला नसेल ना तर तुम्हाला हा घटक दिला जातो व्याज, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा 1500 आणि 100चा, बरोबर आहे. 1500 आणि 100चा काय करावा लागतो, तिरकस गुणाकार या ठिकाणी करावा लागतो. 1500 गुणिले 100, बरोबर आहे. काय 1500 गुणिले 100 आणि ह्या दोघाचा गुणाकार करून 12 गुणिले जे 2 आहे त्याने त्याला भाग घालावं लागतं. म्हणजे या ठिकाणी बघा आता 1500 गुणिले 100, 1500 गुणिले 100 भागिले 12 गुणिले 2, 12 गुणिले 2 या ठिकाणी. म्हणजे आता बघा भाग घालूया आपण.
आता 12ने भाग जातो का 1500ला जातो. 12 एक 12, किती उरले 3 उरले 30 झाले. 12 दुनी 24, किती उरले 6 उरले. 12 पंचे 60, 12 पंचे 60, 125 आलं. आणि पुन्हा 2ने 100ला भाग घातलं, किती आलं 50. म्हणजे 125 गुणिले 50 या दोघाचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. तर या ठिकाणी या दोघाचा गुणाकार किती येतो सॉरी इथं थोडं चुकलेलं आहे माझ्याकडून. तर इथे 1500 रुपये सरळ व्याज नाहीये ते मुद्दलच आहे. सॉरी हा चूक झालेली आहे. 12 गुणिले 2 गुणिले 1500 चूक झाली भागिले 100 0 0 कटलं तर 12 दुनी 24 तर 24 गुणिले 15 डायरेक्टच करायचं आहे. मी थोडा वेगळाच विचार केला. 15 चौक 60 ला 0 हातचे आले 6 15 दुनी 30 6 36. अशा प्रकारे सरळ साधा प्रश्न 360. 1500 रुपये सरळ व्याज नाही ते मुद्दलच आहे. सॉरी. चला पुढचा प्रश्न 31 नंबरचा. आयताच्या बाबतीत खालीलपैकी कोण लंब असतात. आयताच्या बाबतीत खालीलपैकी कोण लंब असतात. तर कोण लंब असतात या ठिकाणी. लंब म्हणजे काय ते सांगतो अगोदर तुम्हाला. तर लंब म्हणजे उलट टी लक्षात ठेवायचं. उलट टी याला लंब म्हणतात. बरोबर आहे. तर हा जर लंब काढला ह्या खालच्या बाजूवर तर या ठिकाणी काटकोन तयार होतो. काय तयार होतो काटकोन तयार होतो या ठिकाणी. मग लंब म्हणजे काय मग लांबी लांबीला लंब असतो का. आता आयत कसा असतो हो का हा आयत झाला. मग ही काय झाली रुंदी आणि ही काय झाली लांबी. म्हणजे लांबी रुंदीला लंब असतो. बरोबर आहे का. लांबी रुंदीला लंब असतो. ओके लांबी रुंदीला लंब असतो. पुढे 32 नंबर. 2 गुणिले L अधिक 4 गुणिले C. 2 गुणिले L अधिक 4 गुणिले C या ठिकाणी. आता L आणि C काय आहेत रोमन संख्या चिन्ह दिलेली आहेत. तर तुम्ही LC कसं लक्षात ठेवा हे सूत्र लक्षात ठेवा. LCDM. LCDM. LCDM म्हणजे काय आहे. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. LCDM 50 100 500 1000 या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे 2 गुणिले L आणि 4 गुणिले C म्हणजे अगोदर आपल्या कंचे भागोबेवच्या नियमानुसार अगोदर आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. मग L म्हणजे काय 50. 50 दुनी किती आलं 100 आलं. 50 दुनी किती आलं 100 आलं. अधिक 4 गुणिले C. C म्हणजे काय 100. 100 गुणिले 4 किती आलं 400 आणि 400 आणि 100 किती आलं 500. उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे 32 नंबरचं उत्तर 500. मग 500ला रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हणतात LCD 50 100 500. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर पुढे बघा 33 नंबरचा प्रश्न. एका दुचाकी उत्पादन कंपनीने 2015 साली 56,280 दुचाकीचे उत्पादन केले व 2014 साली 91,050 दुचाकी तयार केल्या. तर 2014 साली किती जास्त. आता किती जास्त म्हणल्यानंतर काय करावं लागेल कितीने जास्त किंवा कितीने कमी म्हणल्यानंतर सरळ त्यांची काय करायची असते वजा बाकी करायची असते. मग या ठिकाणी 91,050 मधून 56,280 का करावे लागेल वजा करावं लागेल. का करावं लागेल वजा बाकी करावी लागेल. बरोबर आहे. हे 0 त्याच्यानंतर 1 मधला हातचा या ठिकाणी घेतला 10 झाले इथं 0 राहिलं. ह्या 10 मधला हातचा इथं घेतला इथं 9 राहिले. 15 मधून 8 गेले 7 राहिले. 9 मधून 2 गेले 7 राहिले. इथं 0 राहिलेलं होतं. 9 मधला हातचा घेतला 10 झाले. 10 मधून 6 गेले 4 राहिले आणि इथं 8 मधून 5 गेले 3 राहिले. म्हणजे अशा पद्धतीनं 34,770 म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा. ओके सरळ. ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा शब्द कोणता कितीने जास्त. जास्त किंवा कमी विचारलं वजाबाकी करायची. शिल्लक विचारलं वजाबाकी करायची.
एकूण म्हटलं बेरीज करायची, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 34 नंबरचा प्रश्न, यामधील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता विचारलेला आहे. सर्वात मोठा अपूर्णांक. आता या अपूर्णांकाकडे जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वांचे अंश समान आहेत. काय समान आहेत? अंश समान आहेत. अंश समान. आणि अंश समान असताना त्याचा एक नियम माहित आहे तुम्हाला. काय आहे नियम? जर दिलेल्या अपूर्णांकाचा जर अंश समान असेल, काय असेल? अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान, ज्याचा छेद लहान तो काय असतो? मोठा असतो. आणि ज्याचा छेद मोठा तो असतो लहान. कधी? अंश समान असताना. अंश समान असताना. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मोठा अपूर्णांक विचारलेला आहे. मग कोणाचा छेद लहान आहे? 3/4. 3/4 हा जो अपूर्णांक आहे तो अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आणि या ठिकाणचा 34चा जो प्रश्न आहे त्याचा दुसरा नियम कोणता हो? छेद समान असतानाचा. जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान. परंतु अंश समान असताना त्याच्या उलट, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान या ठिकाणी. पुढचा प्रश्न 35वा प्रश्न बघा. 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? 5 तास 35 मिनिटं बरोबर किती मिनिटं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर 5 तास 35 मिनिटं बरोबर किती मिनिटं म्हणजे काय होईल? मिनिटं विचारलेला आहे त्यानं. ह्याच्यामध्ये 5 तास हा जो घटक आहे तो घटक बघा की एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. मग 5 तासामध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? 60 न 5 ला गुणावं लागेल. किती आलं? 300. आणि वरचे 35 मिनिटं त्या ठिकाणी मिसळावे लागतील. म्हणजे 300 मध्ये 35 मिसळलं किती आलं? 335. पर्याय क्रमांक 3. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 36वा बघा. 1650 मध्ये खरेदी केलेली साडी 1395 ला विकली असता झालेला नफा अथवा तोटा किती? खूप सोपा प्रश्न. घेतली कितीला? 1650 ला. विकली कितीला? 1395 ला. खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर तुम्हाला नफा होणार. खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जर कमी असेल तर तुम्हाला काय होणार? तोटा. या ठिकाणी 1695 ला खरेदी केलेला आहे आणि 1395 ला विकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत कमी आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे? तोटा होणार आहे. मग का काढण्यासाठी काय करावं लागेल? 1650 मधून 1395 या ठिकाणी काय करावं लागेल? वजा करावं लागेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी वजाबाकी करताना 10 मधून 5 गेले 5 राहिले, 4 राहिले. 14 मधून 9 गेले 5 राहिले. या ठिकाणी 5 मधून 3 गेले 2 राहिले. म्हणजे 255 रुपये तोटा. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. चला यानंतर 37वा प्रश्न. एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. रुंदी 8 सेमी असल्यास त्या आयताची परिमिती किती? ओके. तर बघा आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. इथं रुंदी दिलेली आहे तुम्हाला रुंदी दिलेली आहे 8 सेमी. मग त्यानं काय म्हटले? रुंदीच्या दुपटीपेक्षा. मग रुंदीची दुप्पट किती? 8 दुनी 16. रुंदी दिले. रुंदीची दुप्पट किती? 8 दुनी 16. त्याच्यापेक्षा 1 न कमी. म्हणजे लांबी किती झाली हो? 15 झाली. बरोबर आहे. लांबी किती झाली? 15 झाली. मग 16 मधून 1 गेलं 15 राहिले. म्हणजे लांबी 15 आली. तर आता आयताची परिमिती किती? आयताचे 2 सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणते 2 सूत्र? ते 2 सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आणि आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे 2 सूत्र आयताबद्दल तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत की लांबी गुणिले रुंदी आणि 2 कंसात लांबी अधिक रुंदी या ठिकाणी. म्हणजे आता इथं 15
लांबी रुंदी 8 म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे 15 अधिक 8. 15 आणि 8 किती हो? 23 म्हणजे 2 गुणिले 23 म्हणजेच किती? 46. म्हणजे किती? 46 या ठिकाणी. ओके, 46 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? आयताची परिमिती किती आली? 46 आली. 37 नंबर. चला पुढे 38. सोपा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 3 अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? बघा, कोणत्या संख्येतील 3 अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? किती सोपा प्रश्न हो. आता सरळ आपल्याला पाहिल्यानंतर दिसतं कुठं 3 आहे? हो का, इथं 3 आहे. बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. चला, साध्या प्रश्नामध्ये वेळ जास्त घालायला नको आपण. पुढे 39 नंबर बघा. एका संगणकाची किंमत 32,750 रुपये आहे, तर त्याच प्रकारच्या 4 डझन संगणकाची किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे. 4 डझन संगणकाची किंमत या ठिकाणी. एका डझनामध्ये किती असतात तो? 12. 4 डझनात किती झाले हो? 12 चोक 48. बरोबर आहे. मग एका संगणकाची किंमत किती? एका संगणकाची किंमत किती आहे? 32,750. 32,750 या ठिकाणी. एका संगणकाची किंमत आहे 32,750. बरोबर आहे. आणि 4 डझनचे किती झाले? 48. म्हणजे 32,750 ला 48 न गुणावं लागेल. आता गुणाकार तर एवढा मोठा करावा लागेल प्रत्येकाला. बरोबर आहे. 32,450 गुणिले 48 म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं. सॉरी 32,750 आहे. बरोबर आहे. 32,750 गुणिले 48 तर या ठिकाणी उत्तर येतं 15,72,000. म्हणजे कोणता पर्याय येतो? पर्याय क्रमांक पहिला. तुम्ही गुणाकार करून या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे पहिला पर्याय 39 नंबर 1. ओके, ठीक आहे. पुढे पुढचा प्रश्न 40 बघा. जर 15/17 इथं मोठ्या संख्येत चिन्ह आहे आणि या ठिकाणी पुढे अंशामध्ये रिकामी जागा दिलेली आहे, तीच आपल्याला भरायची आहे. तर 40 नंबर बघा. आता मी तुम्हाला आत्ताच नियम सांगितलेला आहे बघा. काय? छेद समान असताना. काय समान असताना? छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. म्हणजे आता या ठिकाणी 15/17 आहे, याचा अंश 15 आहे आणि त्याच्याकडे असं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्या पुढचा अपूर्णांकाचा अंश कसा असेल हो? लहान असेल. काय असेल? लहान असेल. म्हणजे या ठिकाणी जो दुसरा जो अपूर्णांक असेल, आता पर्याय बघा तुम्ही या ठिकाणी. पहिला पर्याय 16 आहे, 15 पेक्षा मोठा आहे. दुसरा पर्याय 17, तो पण मोठा आहे. 14 म्हणजे तो पण कसा आहे? तो लहान आहे. म्हणजे या ठिकाणी 40चं उत्तर काय येणार? 14 येणार. 14. ओके. पुढचा प्रश्न 41 नंबर. 75 दिवस म्हणजे किती आठवडे किती दिवस? बरोबर आहे. म्हणजे दिवसाचं जर आठवड्यात रूपांतर तुम्हाला करायचं असेल तर किती दिवसाचा आठवडा असतो? 7 दिवसाचा. तर तुम्ही 7 न त्याला काय करू शकता? भाग घालू शकता. डायरेक्ट भाग घाला. 7 10 70. 7चा पाडा तुम्ही म्हणू शकता. 7 10 70. किती उरले वरी? 5 दिवस उरले. म्हणजे या ठिकाणी 10 आठवडे आणि 5 दिवस. ओके. खूप सोपा प्रश्न या ठिकाणी होता. हा प्रश्न. हां, पुढे बघा 42 नंबर. नंबरचा प्रश्न बघा. 1540 या संख्येचे 15% किती होतात? 1540 या संख्येचे 15% किती होतात? चे चाची चेच्या म्हणजे काय? गुणाकाराचे चिन्ह.
चाची चेचा म्हणजे काय, गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी, बरोबर आहे. तर 1540चे 15% या ठिकाणी काढायचे आहेत. आणि टक्के म्हणल्यानंतर काय, ज्या संख्येला टक्के चिन्ह असतं तिथं काय करायचं, त्याच्या छेदामध्ये 100 घ्यायचं असतं, बरोबर आहे. 1540 गुणिले 15% म्हणजे 15/100. हे एक शून्य कटलं, हे एक शून्य कटलं, बरोबर आहे. 5 दुनी 10, 5 त्रिक 15. पुन्हा दोन्हीकडे भाग घालूया. 2 सत्ती 14, एक उरलं, 2 सत्ती 14. 77 गुणिले 3, 3 सत्त 21, 21 ला 1, हाचे आले 2, 3 सत्त 21 आणि 2 23. म्हणजे अशा प्रकारे किती उत्तर येतं, 231 उत्तर येतं. म्हणजे 42 नंबरचं किती येणार, 2 येणार. पुढचा प्रश्न 43. 28 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. 28 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न कशाचा विचारला हो, 28 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता इथं ते आयताचं ते का म्हटलेलं नाहीये, म्हणजे ही 28 सेमी जी परिमिती आहे ती कुणाची आहे, चौरसाची परिमिती, वरून आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग मी तुम्हाला अगोदर काय केलं, आयताचे 2 सूत्र सांगितले, आता चौरसाचे 2 सूत्र सांगतो. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग. आणि दुसरं सूत्र चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, बरोबर आहे. चौरसाची परिमिती बरोबर काय, 4 गुणिले बाजू. मग आता अशा प्रश्नामध्ये बाजूचा वर्ग, आता आपल्याला बाजू माहित आहे का ह्याच्यामध्ये, नाही माहित. काय तर तुम्हाला परिमिती माहित आहे तुम्हाला. मग परिमितीचं सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू, बरोबर आहे. परिमितीचं सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू. म्हणजे परिमिती तुम्हाला माहित आहे, 28 बरोबर 4 गुणिले बाजू. मग 4 गुणाकारात आहे, इकडे 4 भागाकारात गेलं, म्हणजे 28 ला 4 न का करायचं, भाग घालायचं. 4 7 28. म्हणजे बाजू किती आली हो, 7 आली. आता बाजू 7 आल्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, मग 7चा वर्ग किती उत्तर आलं, 49. म्हणजे 43चं उत्तर काय आलं, 49 आलं, बरोबर आहे. म्हणजे परिमितीवरून क्षेत्रफळ काढत असताना तुम्हाला अगोदर बाजू काढावी लागेल आणि बाजू काढून पुन्हा तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. 44 नंबरचा प्रश्न बघा. 28 सेमी परिमिती असलेली 44 नंबरचा प्रश्न हा पदावलीवर प्रश्न विचारलेला आहे. कशावर प्रश्न विचारलेला आहे, पदावलीवर प्रश्न विचारलेला आहे. 13 अधिक 52 हे नेमकं काय आहे, भागिलेचं चिन्ह आहे ना, बघा का, भागिलेचं चिन्ह आहे. थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, चला अगोदर काय करावं लागेल, काय सूत्र आहे पदावलीचं, कंचे भागू बेव, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. अगोदर भागाकार करायचं. भागाकार कोणामध्ये चिन्ह आहे, 13 आणि 52 मध्ये, म्हणजे 52 भागिले 13, बरोबर आहे. 52 भागिले 13 किती आलं, 4. 13 ने 4 ला भाग घातली, 13 ने 4 ला काय केले, भाग घातली, भाग 4 आलं. म्हणजे आता बघा कसं झालं, ही 13 अधिक 4 अधिक 9 आणि गुणिले 2 आहे. आता भागाकार केल्यावर पुन्हा काय करायचं असते, गुणाकार. 9 दुनी काय, 18 अधिक 4 अधिक 13, बरोबर आहे. 18 आणि 4 किती, 22. 22 अधिक 13 राहिलं. मग 22 आणि 13 किती, 3 आणि 2 5 आणि 2 आणि 1 3. म्हणजे उत्तर काय आलं, 35 उत्तर आलं. उत्तर काय आलं, 35. म्हणजे 44 नंबरचं उत्तर काय आलं, 4 नंबर आलेला आहे, बरोबर आहे. 44 नंबरचं उत्तर काय आलेलं आहे, 4 नंबर. पुढचा प्रश्न बघा 45 नंबर. 45 नंबरचा प्रश्न. 1 फेब्रुवारी 2020 ला सोमवार असल्यास 1 मार्च 2020 ला कोणता वार असेल. तर 1 फेब्रुवारी 2020 ला सोमवार असल्यास 1 मार्च 2020 ला कोणता वार असेल. तर या ठिकाणी बघा, वर्ष सारखंच आहे, वर्ष सारखंच आहे, वर्ष 2020 फक्त महिना बदल झालेला आहे. मग महिना बदल झाला असेल तर काय करावं लागेल. तर या ठिकाणी
बरोबर आहे. तर नियम आपल्याला दिनदर्शिका हे प्रकरण आहे 5वी स्कॉलरशिपला आहे. तर या ठिकाणी बघा, आता 2020 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. बरोबर आहे. तर लीप वर्ष असताना लक्षात ठेवा, लीप वर्ष असताना फेब्रुवारी महिन्यात जे तारीख आणि वार असतात ना, त्यांनी फक्त एक दिवसानं मार्चमध्ये बदल होतो, फक्त एक दिवसाने. म्हणजे 1 फेब्रुवारीला सोमवार आहे, तर 1 मार्चला कोणता वार असेल? मंगळवार. कोणता वार असेल? मंगळवार. 1 दिवसानं वार पुढे जातो. समजा तसं समजत नसेल तर आपण 7-7ने पुढे जाऊ शकतो. 1 तारखेला सोमवार आहे, दर 7 दिवसाला तोच वार येतो. 7 चोक 28. बरोबर आहे ना? म्हणजे 28 फेब्रुवारीला पण सोमवारच आहे. 29 फेब्रुवारीला एक मिनिट असं कसं झालं? 2020 लीप वर्ष आहे. एक मिनिट, काहीतरी चुकत आहे इथं. समजा 7-7 दिवसांनी जर तोच वार पुढे म्हटल्यानंतर 1 तारखेला सोमवार आहे, म्हणजे 8 तारखेला पण सोमवारच. बरोबर आहे. 1 मध्ये 7 मिसळलं 8. 1 मध्ये 7 मिसळलं 8. 8 मध्ये 7 मिसळली 15. 15 मध्ये 7 मिसळलं 22. आणि 22 मध्ये 7 मिसळल्यानंतर काय येणार? 29. अगदी बरोबर. म्हणजे बघा, 29 तारखेला पण सोमवारच आहे, म्हणजे 1 तारखेला कोणता वार असणार? मंगळवार असणार. म्हणजे तुम्ही 7-7 दिवस मिसळून पण पुढे जाऊ शकता, किंवा नियम पण लक्षात ठेवा की 1 वार पुढे जातो पुढच्या महिन्यामध्ये. ओके. म्हणजे 45चं उत्तर काय आलं? 3 नंबर. चला 46 नंबर, पुन्हा एकदा सरळ व्याजाचा प्रश्न आलेला आहे. थोडंसं मग अगोदर मला सरळ व्याजाचा प्रश्न चुकला होता थोडासा सांगण्यामध्ये. बरोबर आहे. आता इथं पण बघा, इथं दर दिलेला आहे, मुदत दिलेला आहे, परंतु या ठिकाणी जी मुदत दिलेली आहे ती मुदत कशात आहे हो? महिन्यात आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी 3 गोष्टी सांगतो. जर मुदत वर्षात असेल तर आपलं सूत्र काय आहे बघा, कदम भागिले 100 मी लिहितो. क गुणिले म गुणिले द भागिले 100. बरोबर आहे. आपण भागिले 100 लिहितो ना. बरोबर आहे. 100 लिहितो, 100. मी मुद्दाम जरा इकडे लिहितो. आता ही जी मुदत आहे, काळ कदम लक्षात ठेवा, काळ ही मुद्दल आणि दर. जर मुदत वर्षात असेल तर ह्या 100च्या बाजूला काहीच घ्यायचं नाही, म्हणजे गुणिले करून. जर मुदत महिन्यात असेल तर 100 गुणिले 12 घ्यावं लागेल तुम्हाला, कारण वर्षामध्ये 12 महिने असतात. जर मुदत दिवसात असेल तर या ठिकाणी तुम्हाला 100 गुणिले 365 घ्यावे लागतील. 100 गुणिले काय घ्यावं लागेल? 365 घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे आता या ठिकाणी का करावं लागेल? या ठिकाणी का करावं लागेल तर 3 गुणिले 4000 गुणिले 4. बरोबर आहे. 3 गुणिले 4000 गुणिले 4 भागिले 100 गुणिले 12. 100 गुणिले 12. 12 काळ घेतलं, 4 महिने आलेत, 0-0 कटलं. बरोबर आहे. 0-0 कटलं या ठिकाणी. त्याच्यानंतर 12 कुणाला वरी भाग जातो का? नाही. 3 भाग जातो. 3 चोक 12, 4 आलं. हे 4 आणि हे 4 कटलं. उरलं काय? फक्त 40 उरलं काय? 40. म्हणजे या ठिकाणी किती व्याज आलं? 40. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. पर्याय क्रमांक पहिला. ओके. कलर थोडा वेगळा घेऊ का आपण? ओके. चला, समजला असेल प्रश्न तुम्हाला. चला 47 नंबर. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या 1 पासून 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? किती सोपा प्रश्न आहे. आता 3 समजा आपल्याला प्रश्न जर असा आला असता, या ठिकाणी 1 पासून 100 पर्यंतच्या म्हणलं असतं. बरोबर आहे. 1 पासून 100 पर्यंतच्या म्हणलं असतं 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्याची बेरीज करा. बरोबर आहे ना. म्हणजे या ठिकाणी मग सगळ्या संख्या एकाखाली एक लिहून बेरीज करणं होतं का? अजिबात नाही. म्हणजे नैसर्गिक संख्याची बेरीज करा म्हणल्यानंतर या ठिकाणी एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? पहिली संख्या
पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. सूत्र लिहून घ्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या या ठिकाणी आहे. म्हणजे हे सूत्र तुम्हाला वापरावे लागेल. बरोबर आहे. मग 3 न निशेष भाग जाणारी पहिली संख्या कोणती? 3. पहिली संख्या कोणती? 3 अधिक 3 न निशेष भाग जाणारी 1 ते 30 पर्यंतची शेवटची संख्या कोणती? 30 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता 1 पासून 30 पर्यंत 3 न भाग जाणाऱ्या संख्या किती असतील? 3 10 30 म्हणजे 10 संख्या. किती संख्या? 10 संख्या. बरोबर आहे. म्हणजे आता अगोदर वरच्याची दोघाची बेरीज करावी लागेल. 30 आणि 3 किती? 33. आता 2 ने इकडे 10 ला भाग घातलं, 2 पंचे 10. मग 33 गुणिले का करावं लागेल? 5 करावं लागेल. 33 गुणिले 5 करावं लागेल. मग 5 त्रिक 15 ला 5 हाताला 1, 5 त्रिक 15 1 16 म्हणजे 47 नंबरचं उत्तर काय आलं? 165 आलं. बरोबर आहे. 47 नंबरचं उत्तर काय आलेलं आहे? 165 आलेलं आहे. 48 नंबर. 48 नंबर या ठिकाणी बघा प्रश्न. मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येला मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्येने भागले असता भागाकार व बाकी किती येईल? आता मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? आता एक लक्षात या ठिकाणी असं हे ठेवा, लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठ्या संख्या काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. लहानात लहान संख्या म्हणजे काय हो? 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000. म्हणजे लहानात लहान संख्या काढत असताना 1च्या पुढे 0 0 0 आणि मोठ्यात मोठी 1 अंकी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999 अशा पद्धतीनं. बरोबर आहे. तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्येला कोणती मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे? 9999. आणि मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्येनं भागला असता 99. भाग घालायचा आहे. बरोबर आहे. आता भाग घालताना बघा असा का बरं भागाकार दिला तुम्हाला? कारण तुमचा भागाकार परफेक्ट असेल म्हणून दिला असेल. 99 1 99, 99 1 99. किती सोपं, खुश. लगेच आपण गोल करतो. 11 भागाकार आला आणि बाकी शून्य आली, खुश होतो, लगेच गोल करतो आणि आपल्या हातात अंड येतं कोंबडीचं. मग उत्तर बरोबर आहे का हो? अजिबात उत्तर बरोबर नाही. मग कसं करायचं? मग कसं करायचं या ठिकाणी? 99 1 99 हे बरोबर आहे. मग भागाकार करताना आपण एका वेळेस एकाच अंकाला भाग घालतो. म्हणजे आता 9 ला भाग घालावा लागेल. बरोबर आहे. ह्या 9 ला भाग घालावा लागेल. मग 99 पेक्षा 9 लहान आहे म्हणून शून्याचा भाग घालावा लागेल. पुन्हा 99 ला भाग घालायचं. 99 1 99 म्हणजे 101 आलं. म्हणजे या ठिकाणी बाकी शून्य आली. म्हणजे 101 आणि 0. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 49. प्राजक्ताजवळ 6 डझन वह्या होत्या. त्यातील 102 वह्या तिने सलमाला दिल्या, 104 वह्या रोहनला दिल्या. प्राजक्ताजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? आता या ठिकाणी सुरुवातीला 6 डझन म्हणजे किती? एका डझनामध्ये किती वस्तू असतात? 12. मग 6 डझनामध्ये किती झाल्या? 12 गुणिले 6 बरोबर 72 झाल्या. ओके. आता 72 मधील 102 वह्या सलमाला दिल्यात त्यांनी. 72 मधील 102 वह्या. बरोबर आहे का? म्हणजे 72 गुणिले 102 करावं लागेल. म्हणजे 36 दोन्ही 72 आलं. 36 वह्या सलमाला दिल्या. इकडे लिहितो मी 36. पुन्हा 104 वह्या रोहनला दिल्या. म्हणजे 72 गुणिले 104 वह्या रोहनला दिल्या. म्हणजे 18 चोक 72 म्हणजे 36 आणि 18 आलं. तर आता वह्या किती शिल्लक राहिल्या? आधी संपल्या किती बघू. 8 आणि 6 14 4 हाताला 1 3 आणि 2 5 54 संपल्या. बरोबर आहे. वह्या किती होत्या? 72. 72 मधून 54 वह्या वजा केल्या. 12 मधून 4 गेले 8 राहिले आणि 6 मधून 5 गेले 1 राहिलं. म्हणजे या ठिकाणी किती वह्या शिल्लक राहिल्या? 18 वह्या शिल्लक राहिल्या. बरोबर आहे. किती वह्या शिल्लक राहिलेल्या आहेत? 18 वह्या शिल्लक राहिलेल्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. पर्याय क्रमांक काय येणार? 3. ओके. चला यानंतर पुढचा प्रश्न.
90 मीटर लांब दोरीची 9 ठिकाणी समान अंतरावर कापले. कधी पण लक्षात ठेवायचं, 9 ठिकाणी कापलं म्हणजे तुकडे किती होणार हो? 10. हा, या प्रश्नावरून ही गोष्ट लक्षात ठेवा. 9 ठिकाणी कापलं म्हणजे तुकडे किती होणार? 10 तुकडे होणार. बरोबर आहे. 9 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे किती होणार? 10 तुकडे होणार. 10 म्हणजे 10 भाग घालायचं कुणाला? 90ला. बरोबर आहे. 90 भागिले 10, 10 9 90, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक दुसरा, 9 मीटर. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आकृतीवर प्रश्न विचारलेला आहे. सोबतच्या आकृतीमध्ये यम हे वर्तुळाचं केंद्र आहे. यम काय? वर्तुळाचं केंद्र आहे. खालीलपैकी कोणता रेषाखंड हा वर्तुळाची जीवा नाही? जीवा, व्यास, त्रिज्या हे 3 घटक लक्षात ठेवायचे. त्रिज्या म्हणजे काय? त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळावरील कोणताही एखादा बिंदू जोडला तर त्याला त्रिज्या म्हणतात. वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या काढता येतात आणि सर्व त्रिज्या एकरूप असतात, एकाच लांबीच्या असतात. व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी, बरोबर आहे, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे व्यास होय. AF हा व्यास आहे, MF ही त्रिज्या आहे. आता ह्याच्यामध्ये जीवा विचारलेला आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. हा एक नियम लक्षात ठेवा. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो म्हणजे कसं? समजा MF 2 असेल तर AF किती होणार हो? 4. बरोबर आहे का? त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. आणि या ठिकाणी आता इथं प्रश्न का विचारले हो? जीवा नाही म्हणून विचारले त्यानं, नाही म्हणते त्यानं. बरोबर आहे. रेषाखंड NT कुठे आहे हो? हो का, ही NT. मग जीवा म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून न जाता वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय. म्हणजे केंद्रबिंदूतून जायचं नाही, दुसरीकडून जायचं, त्याला जीवा म्हटलं जातं. दुसरा पर्याय MN. हो का, MN ही जीवा नाही. बरोबर आहे ना? जीवा नाही ही त्रिज्या MN. बरोबर आहे का? MN काय आहे? त्रिज्या आहे. पुन्हा त्यानं काय म्हणते बघा, AY. इथं Y कुठं आहे? बहुतेक काहीतरी प्रिंट मिस्टेक असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? रेषाखंड MN आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 52 नंबर. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? काय चुकीचे विधान आहे बघा? 30 चे 20%. आता बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं टक्के म्हणजे छेदामध्ये काय येते? 100. आता 100 ह्याला 2 शून्य आहेत, तिथल्या तिथं कटवायला शिका. आता प्रत्येकाला इथे 0 0 आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येकाला टक्के आहेत म्हणजे त्याच्या खाली 100 येणार आहे. बरोबर आहे. 100 ह्याला 2 शून्य असतात म्हणजे हे 1 शून्य कटलं आणि हे 1 शून्य कटलं. 3 2 6. पहिलाच पर्याय बरोबर. म्हणजे चुकीचं विधान म्हणले त्यानं, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. इथं पण 0 0 कटलं, बेत्रिक 6. दुसरं पण बरोबर. इथं 0 0 कटलं, 4 2 8. हे पण बरोबर. हे 0 0 कटलं, 6 6 36. पण इथं काय दिलं? 32. चुकलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? चौथा पर्याय. पुढचा प्रश्न 53 नंबरचा बघा. तर 7 स्टार 16 या 5 अंकी संख्ये स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 8100 आहे. तर स्टारच्या जागी अंक कोणता? कोणतीही क्रिया न करता डायरेक्ट ह्याचं उत्तर काढायचं. कसं उत्तर काढायचं? अशा प्रश्नामध्ये हो का, ही स्टार दिलेला असते का? अशा प्रश्नामध्ये जो स्थानिक किमतीमधला जो फरक असतो त्याच्यामधला जो पहिला अंक आहे, त्याच्यामधला जो पहिला अंक आहे, या पहिल्या अंकाच्या पुढचा अंक म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर असतं. 53 नंबरचं उत्तर 4. कुठलं सुद्धा काही सुद्धा क्रिया करायची नाही. 54 नंबर. एका टोपलीतील 360 फुलामधील प्रत्येक माळेत 18 फुले वापरून 12 माळा बनवल्या.
उरलेल्या फुलामधून 18 माळा बनवायच्या असल्यास माळेत किती फुले वापरावी लागतील? आता 18 माळा बनवून 18 फुले प्रत्येक माळेत, तर 12 माळा बनवल्या म्हणजे किती फुलं संपले? 12 8 96 ला 6, हातचे आले 9, 12 1 12, 9 21, 216. काय झालं? 216. तर 216 फुलं संपले. मग आता किती फुलं उरले? 360 मधून 216 फुलं का करायचे? वजा करायचे. 5 मधून 1 गेलं 4 राहिलं, 3 मधून 2 गेलं 1 राहिलं, 144 फुलं उरले. आता या 144 फुलापासून 18 माळा बनवायच्या आहेत म्हणजे 144 ला का करावं लागेल? 18 न भाग घालावं लागेल. 18 8 144 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 55 नंबर. 55 नंबर बरोबर आहे. या ठिकाणी बघा बेरीज करायचं आहे. बघा किती प्रश्न लगेच विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतो. बघा कसं? बघा 11 11 11 दिलेला आहे. 11 11 11 बरोबर आहे. आणि लगेच इथं पुढे बेरीज काय दिली? 33. जेव्हा विद्यार्थी बघतो त्या विद्यार्थ्याला काय वाटतं? 11 1 11, 11 2 22, 11 3 33. इथं 33 आलं. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 बरोबर आहे. मग लगेच 6. ओम भट स्वाहा. येईल का 6? अजिबात नाही. आपला नियम काय आहे हो? छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज करताना जर छेद समान असेल तर छेद आहे तसाच ठेवला जातो आणि अंशाची बेरीज वजाबाकी केली जाते. 2 आणि 2 4 आणि 2 6 म्हणजे या अपूर्णांकाचं उत्तर काय आहे? 6/11 आहे. बरोबर आहे. 6/11 आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये मग कुठं आहे का? आता 6/11 मग इथं तर 33 आहे ना. बरोबर आहे. इथं तर 33 आहे. मग कोणाचं संक्षिप्त रूप 6/11 ते बघावं लागेल. तुम्ही म्हणता सर मग पर्यायामध्ये 6 आहे की? अजिबात नाही. बरोबर आहे. मग 6/11 उत्तर आलं पाहिजे. 11. मग ह्या 33 ला कशानं भागल्यावर 11 येते? 3. बरोबर आहे का? कशानं भागल्यानंतर 3. त्याच 3 ह्या 6 ला गुणायचं. 3 संग 18 म्हणजे 18/33 भाग घाला हो का? 3 1 3 3 1 3, 3 संग 18, 6/11 उत्तर. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय आला? 4. ओके. चला प्रश्न पुढचा. 56 नंबर. रामजवळ 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाच्या समान नोटा असलं की डायरेक्ट का करायचं? यांची बेरीज करायची. 5 रुपये 10 रुपये 20 रुपये, 20 आणि 10 30 आणि 5 35. 35 न 2170 ला भाग घालायचं. 35 न 2170 ला भाग घालायचं. घाला भाग. कितनं भाग जातो? 7 न जातो का? जातो. 7 5 35, 7 3 21, 7 1 7, 0 ला 0, 5 6 30, 1 उरलं, 5 2 10, 62 आलं. किती आलं? 62 आलं. तर 20 रुपयाच्या नोटाची संख्या किती? 62 झालं. दिलेल्या समान नोटाची बेरीज करायची. त्याचे एकत्रित मूल्य किती आहे त्याला भाग घालायचं. एकत्रित मूल्य किती आहे त्याला भाग घालायचं या ठिकाणी. ओके. म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे? 62 आलेलं आहे. पुढचा प्रश्न 57 नंबर. 1 9 36 100 225 वर्ग आहे. 1 चा वर्ग, 3 चा वर्ग, 6 चा वर्ग. बघा 1 चा वर्ग, 3 चा वर्ग, 6 चा वर्ग, 10 चा वर्ग, 15 चा वर्ग. काय होतो? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. म्हणजे फरक 2 3 4 5. मग पुढे कितीचा फरक पाहिजे? 6चा. 15 आणि 6 किती? 21. 21 चा वर्ग किती? 441. 21 चा वर्ग किती? 441. पुढचा प्रश्न 58 नंबर. 58 नंबर. बघा क्ष ही एक विषम संख्या आहे. तर क्ष पुढील येणारी क्रमागत 8वी समसंख्या कोणती? बघा हा जो प्रश्न आहे
का आहे संख्या विषम, विचारले काय सम. लक्षात ठेवा, जर विषम देऊन सम विचारला असेल किंवा सम देऊन विषम विचारला असेल तर त्याचं सूत्र काय आहे, गुणिले 2 करून वजा 1 करायचं. समजलं का, गुणिले 2 करून वजा 1 करायचं. कुणाला, कितवी म्हणले, 8वीला. बे 8 16, बरोबर आहे का, बे 8 16 म्हणजे 2 गुणिले 8 वजा 1. बे 8 16 मधून 1 गेलं 15 राहिलं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, क्ष अधिक 15 58चं 2 उत्तर. आणि फक्त जर सम देऊन समच विचारलं तर वजा 1 करायचं नाही, विषम देऊन विषम विचारलं तर वजा 1 करायचं नाही. परंतु विषम देऊन सम विचारलं आणि सम देऊन विषम विचारलं मग मात्र गुणिले करून वजा 1 करायचं या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, क्ष अधिक 15. पुढचा प्रश्न 59 नंबर. 3 0 5 7 9 1 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 6 अंकी संख्येमधील फरक किती. खूप सोपा प्रश्न. अंक किती आहेत, 6. 6च अंकी म्हणले. मोठ्यात मोठी संख्या तयार करा व लहानात लहान संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी संख्या व फरक म्हणल्यानंतर आधी मोठीच घ्यावं लागेल, बरोबर आहे. अगोदर मोठा अंक 9 7 5 3 1 0. लहानात लहान उलट घ्यायचं, मग 0 सुरुवातीला घ्यायचं का, घ्यायचं नाही. 1 0 3 5 7 9 वजाबाकी करायची, बरोबर आहे. 10 मधून 9 गेले 1 राहिलं, इथं 0. पुन्हा 10 मधून 7 गेले 3 राहिले, इथं 2. पुन्हा 12 मधून 5 गेले 7 राहिले, 12 मधून 5 गेले 7 राहिले. पुन्हा इथं 4. 4 मधून 3 गेले 1 राहिलं, 7 ला 7, 9 मधून 1 गेलं 8 राहिलं, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आलं, 87 17 31. मग 87 17 31 किती पर्याय आहे, 87 17 31. लक्षात ठेवा, 87 17 31 कितवा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा प्रश्न 60 नंबर. 60 नंबर बघा. भरतने 1 डझन छत्र्या घेतल्या, 175 रुपये छत्री या दराने 1 डझन. एका डझनामध्ये किती छत्र्या असतात, 12 छत्र्या असतात. एका डझनामध्ये 12 छत्र्या असतात. म्हणजे 175 गुणिले का करावं लागेल, 12 करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6, 12 7 84 6 90 ला 0 हातचे आले 9, 12 1 12 12 9 21. 2100 रुपये खरेदी किंमत झाली, बरोबर आहे. 21 रुपये काय झाली, खरेदी किंमत झाली. आणि 250 एक छत्री या दराने सर्व छत्र्या विकल्या, म्हणजे 250 गुणिले पुन्हा 12 करावं लागेल. 12 0 0, 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6, 12 2 24 आणि 6 30. घेतलं 2100ला, विकलं 3000ला, म्हणजे नफा झाला. किती रुपये नफा झाला, 900 रुपये नफा झाला. किती रुपये नफा झालेला आहे, 900 रुपये नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न 61 नंबर. सोबतच्या आकृतीमध्ये किती लघुकोणाची संख्या आहे म्हणते त्यानं, बरोबर आहे. आता इथं लघुकोण आपल्याला काढायचे आहेत. बघा, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4 आणि इथं 5. 1 2 3 4 5, बरोबर आहे. पण आपल्याला काढा का म्हणले, लघुकोणाची संख्या काढा का म्हटलेलं आहे, लघुकोणाची संख्या. सगळ्यांची बेरीज करायची. 1 आणि 2 3 4 5 यांची बेरीज करा. 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15. मग 15 लघुकोण आहेत का हो, 15 उत्तर म्हणायचं का मग. परंतु इथं बघा, ह्याच्यामध्ये एक दिलेला आहे काय, 90 अंशाचा दिलेला आहे एक कोण. म्हणजे ह्याच्यामध्ये एक 90 अंशाचा कोण वजा करायचं, म्हणजे 15 मधून 1 गेलं, का राहिलं 14. म्हणजे या ठिकाणी लघुकोणाची संख्या किती होणार, 14 होणार. पुढचा प्रश्न 62 नंबर. बेरीज आणि वजाबाकी करायचे, छेद समान आहे. अगोदर वर्षाची बेरीज करा. 19 आणि 16, 9 6 15 ला 5 हातचाला 1 3 35 आणि 35 मधून 14 वजा करा. 5 मधून 4 गेले 1 राहिलं, 3 मधून 2 गेलं, 3 मधून 1 गेलं 2 राहिले. 21 छेद 31. मग 21 छेद 31 पर्याय क्रमांक पहिला. पुढे 63 नंबर.
75,389 ही संख्या एका संख्येतून वजा केली असता ही संख्या शिल्लक राहते, तर ती संख्या कोणती? बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, तर का करावं लागेल की या संख्येमधून एक संख्या वजा केल्यावर ही संख्या येते. उदाहरणामध्ये बघा, आता ह्या संख्येमध्ये उदाहरण मी म्हणलं 5 मधून 3 गेले 2 राहिले, बरोबर आहे ना. आता ह्या उदाहरणाचा आधार घेऊन बघा, 5 ही संख्या एका संख्येतून वजा केल्यावर 2 बाकी शिल्लक राहते, तर ती संख्या कोणती? मग आता 3 आणण्यासाठी 5 आणि 2चं का करावं लागेल? वजा बाकीच करावी लागेल. 5 मधून 2 गेले 3 राहिले, म्हणजे या ठिकाणी ह्या दोघाची काय करावी लागेल? वजा बाकीच करावी लागेल. म्हणजे संख्या 75,389 मधून 50,046 का करावं लागेल? वजा करावं लागेल. हे 3 ही संख्या एका संख्येतून वजा केल्यानंतर, ही संख्या एका संख्येतून वजा केल्यानंतर म्हणत आहे त्यानं. काय झालं, माझं काय चुकत आहे का? 5 मधून 3 गेले 2 राहिले, 5 मधून 2 गेलं 3 राहिलं. ही संख्या एका संख्येतून वजा केल्यावर ही बाकी शिल्लक राहते, तर ती संख्या म्हणजे ह्या दोघाची बेरीज या ठिकाणी करावं लागेल. का करावं लागेल? बेरीज करावं लागतं. बेरीज. ओके, म्हणजे ह्या दोघाची बेरीज करा तुम्ही. 75,389 आणि 50,046. 9 6 15ला 5 हातचाला 1 8 4 12 आणि 1 13 3 हातचाला 1 3 आणि 1 4 3 आणि 1 4 5ला 5 आणि 7 आणि 5 12 म्हणजे 12 54 35. पर्याय क्रमांक तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा 64. यानंतर प्रश्न पुढचा. सोबतच्या आकृतीमध्ये छायांकित भाग हा अछायांकित भागापेक्षा कितीने जास्त आहे? छायांकित भाग हा अछायांकित भागापेक्षा कितीने जास्त आहे? आता छायांकित भाग बघा, एकूण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण 9 आहेत. आता रंगवलीत किती? 1 2 3 4 5. ही छायांकित भाग. आणि छायांकित नसलेला 1 2 3 4 4/9. कितीने जास्त म्हणजे दोघांची का करावं लागेल? वजा बाकी. 5 मधून 4 गेले 1 राहिलं, 1/9. बरोबर आहे, 1/9 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा. पासष्ट नंबर. आता थोडे प्रश्न मोठे दिसत आहेत, बघूया. 50 किलोग्रॅम वजनाच्या तांदळाच्या पोत्यामधील प्रति व्यक्ती 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम याप्रमाणे 15 माणसांना तांदळाचे वाटप केले तर किती तांदूळ शिल्लक राहतील? आता प्रति व्यक्ती किती तांदूळ आहे? 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो. बरोबर आहे. प्रति व्यक्ती किती माणसं आहेत? 15 माणसं आहेत. बरोबर आहे, म्हणजे एका माणसाला 2.5 किलो, तर 15 माणसाला किती काढावं लागेल आपल्याला? म्हणजे आता सरळ बघा ना, 2.5 गुणिले 15. 15 5 75ला 5 हातचे आले 7, 15 दुनी 30 आणि 7 37 आणि एक नंतर पॉइंट, म्हणजे 37.5 किलो तांदूळ वाटप झालेला आहे. मग आता किती तांदूळ शिल्लक राहिला? मग 50 मधून 37.5 वजा करायचं. बरोबर आहे. या ठिकाणी बरोबर आहे, वजा करायचं. वजा करा. 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथं 9 मधून 7 गेले 2 राहिले आणि 4 मधून 3 गेले 1 राहिलं, म्हणजे 12.5 किलो.
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक चौथा. ओके. 66 नंबर. रास शोधण्याचे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. सरळ सूत्र आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 67 नंबर. एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 12 ने गुणले असता गुणाकार 72 ने कमी झाला तर ती संख्या कोणती? अशा प्रश्नामध्ये बघा, 21 न गुणण्याऐवजी 12 ने गुणला ना, ह्या दोन संख्येकडे लक्ष द्या. ह्या दोघाची वजाबाकी करायची. तुम्हाला सांगतो, 21 मधून 12 गेली, किती राहिले? 9 राहिले. आणि त्या 9 न ह्या 72 ला भाग घालायचं. किती आलं मग? 8. किती आलं? 8. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, "720 पेपर्स किंवा 720 कागद म्हणजे किती?" आता खाली पर्यायात रीमच आहे. रीमचं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. बघा, या कागदावर एक काही सूत्र आहे. ते सूत्र मी सांगतो. आपल्याला डझनात तर माहितच आहे तुम्हाला, बरोबर आहे. तर एक ग्रोस, कागदाचे सूत्र काय आहेत? एक ग्रोस म्हणजे 144 कागद. कागदाबद्दल हे सूत्र आहे. एक ग्रोस बरोबर 144 कागद म्हणजेच 12 डझन. पुढे दस्ता. एक दस्ता म्हणजे 24 कागद. एक दस्ता म्हणजे किती? 24 कागद. आणि एक रीम, एका रीम मध्ये 480 कागद असतात. आणि रीमचा आणि दस्त्याचा जर काय संबंध जर सांगायचा झाला तर एका रीम मध्ये 20 दस्ते असतात. एका रीम मध्ये किती दस्ते असतात? 20 दस्ते असतात. पण आपल्याला प्रश्न काय विचारला त्याच्याकडे बघूया. एका रीम मध्ये 480 कागद असतात, तर 720 पेपर म्हणजे किती रीम म्हणून विचारलेला आहे. म्हणजे 480 न 720 ला भाग घालावा लागेल. बरोबर आहे का? 480 न 720 ला का करावं लागेल? भाग घालावं लागेल. 0 कटलं, पॉइंट मध्ये जातंय. बरोबर आहे. आपण त्याला संक्षिप्त करू. 12 चौक 48 आणि 12 सख्ख 72. आता 4 न भाग घाला. 4 1 4. किती उरले? 2 उरले. पॉइंट दिल्यानं 2चं किती झालं? 20 झालं. 4 पंचे 20. 1.5 म्हणजे किती? 1.5 रीम. 1.5 म्हणजे किती? 1.5 रीम. म्हणजे या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक दुसरा आलेला आहे. 69 नंबरचा प्रश्न बघा. प्रत्येकी 6 मीटर या अंतरावर या ठिकाणी एका रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे काय हो? दोन्ही बाजूला 502 झाडे लावलेली आहेत, तर त्या रस्त्याची लांबी काढायची. खूप वेळेस असा प्रश्न विचारलेला आहे. बरेच मुलं चुकतात या ठिकाणी. असे जेव्हा झाडं लावलेला हा प्रश्न आहे, कधी कधी प्रश्न विचारतात किती झाडे लावली. बघा, आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या की 502 झाडं दुतर्फा झाडं लावायची ना. आणि किती मीटर अंतरावर? 6 मीटर. आता उदाहरणामध्ये हा रस्ता आहे बघा, हा रस्ता बरोबर दुतर्फा. मग झाडं लावत असताना आता ही 6 मीटरचं अंतर आहे. हे काही 6 मीटर अंतरावर. परंतु झाड लावताना 6 मीटर अंतरावर इथं सुरुवात, इथं 2 झाडं लावावं लागतील ना आपल्याला. का डायरेक्ट आपण इथं झाडं लावतो? अजिबात नाही. म्हणजे पहिले जी 2 झाडं आहेत ते 2 झाडं आपल्याला अंतराचा विचार न करता तिथं फुकट म्हणावं लागेल आपण. म्हणजे सुरुवातीला ही 2 झाडं लावल्याशिवाय 6 मीटर अंतर आपल्याला मोजता येणार नाही. म्हणजे ही 6 मीटर अंतर पूर्ण करूनच तुम्हाला तिथं झाडं लावावे लागतील. म्हणजे या ठिकाणी पहिले जे 2 झाडं आहेत ते 2 झाडं या 502 मधून वजा करा. किती झाडं राहिले? 500 झाडं राहिले. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, म्हणजे 2 न भाग घाला. म्हणजे एका बाजूला किती झाडं झाले? 250. पहिले 2 झाडं वजा करावं लागेल बरं का. नाही तर तुम्ही 502 ला जर भाग घातलं तर उत्तर चुकतं. कारण पहिले 2 झाडं त्या 6 मीटर मध्ये येणार नाहीत. मग एका बाजूला 250 झाडं किती मीटर अंतरावर? 6 मीटर अंतरावर. 250 गुणिले 6, 25 सख्ख किती? 25 सख्ख किती?
150 150 आणि वरचं 1 0 1500 काय येणार 1500 मीटर येणार मग 1500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर अशा पद्धतीचा हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे ओके पुढे बघा पुढचा प्रश्न 70 नंबरचा नागपूरहून सकाळी 8:15 वाजता सुटलेली बस 8:15 सकाळी 8:15 म्हणजे किती 8:15 रात्री 11:15 पोहोचली 11:15 म्हणजे किती 11:45 11:15 म्हणजे किती 11:45 तर बसने किती प्रवास केला असं विचारलेलं आहे सकाळी 8:15 ते रात्री 11:15 एखाद्या दिवसामध्ये समान वेळ जी असते उदाहरणामध्ये सकाळी 10 ते रात्री 10 12 तासाचं अंतर असतं लक्षात ठेवायचं बरोबर आहे आता हे 8:15 ते 11:15 जायचं आहे म्हणजे आपण सकाळी सकाळी 8:15 ते रात्री 8:15 किती तास झाले हो सकाळी 8:15 ते रात्री 8:15 सकाळी ते रात्री 8:15चा टायमिंग आहे बरोबर आहे किती वेळ होईल सकाळ ते रात्री 12 तास वेळ होईल आणि 12 वाजल्यापासून काय सॉरी पुन्हा रात्रीची 8:15 आलो आपण 11:15 पर्यंत जायचं आहे म्हणजे 11:45 पर्यंत आपल्याला जायचं आहे लक्षात ठेवायचं हे तुम्हाला बोटावर मोजावेच लागतील वजाबाकी करून जमणार नाही तुम्हाला मग आता रात्रीचे 8:15 पासून बघूया 8:15 ते 9:15 1 तास 9:15 ते 10:15 2 तास 10:15 ते 11:15 3 तास आणि 11:15 ते 12:15 4 तास 12:15 पर्यंत आलो आपण मग 12:15 पर्यंत आलो आपल्याला 11:15 पर्यंत जायचं आहे 12:15 ते 11:15 मध्ये किती मिनिटाचं अंतर असतं 12:15 ते 11:15 पर्यंत किती मिनिटाचं अंतर असतं 30 मिनिटाचं अंतर असतं किती मिनिटाचं अंतर असतं 30 मिनिटाचं अंतर असतं हे 12 तास हे 4 तास 12 आणि 4 16 झाले आणि वरचे 30 मिनिटं किती मिनिटं वरचे 30 मिनिटं पर्याय तर दिसत नाहीये काय चुकत आहे का माझं सकाळी 8:15 ते रात्री 11:15 पर्यंत म्हणले त्यानं डबल एकदा बघूया 8:15 ते रात्री 8:15 12 तास झाले 8:15 ते 9:15 1 तास 9:15 ते 10:15 10:15 ते 11:15 हां इथं चुकलेलं आहे हां इथं बघा बरोबर आहे 8:15 ते 9:15 1 तास 9:15 ते 10:15 2 तास 10:15 ते 11:15 3 तास 3च तास होतील आणि 11:15 ते 11:15 पर्यंत किती मिनिटं असतात 30 मिनिटं चला मोजा हे 12 आणि हे 3 15 आणि वरचे 30 म्हणजे 15 तास 30 मिनिटं 15 तास 30 मिनिटं म्हणजे कितवा पर्याय येणार पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे म्हणजे सकाळी 8:15 ते रात्री 8:15 किती तास झाले 12 तास झाले 8:15 ते 9:15 1 9:15 ते 10:15 2 10:15 ते 11:15 3 आणि वरचे 30 मिनिटं अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक काय येणार 3 येणार 71 नंबर अचूक निरीक्षण करा आणखी किती मिनिटांनी 12:30 वाजतील किती सोपा प्रश्न आहे किती मिनिटांनी 12:30 बरोबर आहे आता सध्या किती वाजलेले आहेत आता सध्या 11:15 का 11:12 11:15 वाज दिसत आहेत वाटतं बहुतेक 1 तास बघा 11:15 वाजलेले आहेत असं धरा मग 11:15 ओके आणि किती 12:30 म्हणले आता त्यानं 12:30 आता बघा आता 11 वाजायला किती मिनिटं कमी आहेत 15 मिनिटं 11 वाजण्यासाठी 15 मिनिटं बाकी आहेत 11 वाजले ओके मग 12:30 पर्यंत जायचं ना आपल्याला मग 11 वाजले 11 ते 12 किती मिनिटं 60 मिनिटं ओके 12 वाजले 12 ते पुन्हा 12:30 पर्यंत 30 मिनिटं 60 आणि 30 90 किंवा 5 6 आणि 3 9 1 10 105 म्हणजे या ठिकाणी 71 नंबरचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2
बरोबर आहे. 11:45 पासून 11 पर्यंत जाण्यासाठी 15 मिनिटं वेळ. 11 वाजले, 11 ते 12 किती मिनिटं? 60 मिनिटं. आणि वरचे अर्ध्या तासाचे 30 मिनिटं. अशा पद्धतीने 105 मिनिटं या ठिकाणी त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. आता ही तुम्हाला आकृती दिलेली आहे, थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आता ही आकृती दिलेली आहे. आता ह्या आकृतीमध्ये विचारलेलं आहे की हे जे चिन्ह आहे या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह येईल. आता पूर्ण मी आकृतीचे सगळे चित्राचे तुम्हाला त्या चिन्हाचे विरुद्ध पृष्ठावरचे कोणकोणते ते सांगतो तुम्हाला. ओके, म्हणजे या पद्धतीनं कसं असतं बघा. तर हे जे चिन्ह आहे ह्या चिन्हाचं हे चिन्ह विरुद्ध पृष्ठावर असतं, या चिन्हाचं हे विरुद्ध पृष्ठावर असतं आणि या चिन्हाचं हे विरुद्ध पृष्ठावर असतं. म्हणजे एक आड एक वापरायचं आहे तुम्हाला समोरासमोर. बघा, ह्याचं समोर हे, याचं हे आणि याचं हे वर्तुळ. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक पहिला. पर्याय क्रमांक पहिला हे उत्तर याचं. पुढचा प्रश्न 73. मितालीने 3 किलोग्रॅम 250 ग्रॅम टोमॅटो आणले, 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम मटार विकत घेतले, तर तिने एकूण किती किलोग्रॅम? सरळ बेरीज करायची. हे 3 आणि ही 2 किती झाले? 5. आणि ही 500 आणि 250 750. म्हणजे 5 किलोग्रॅम 750 म्हणजे 5.25. बरोबर आहे. किती येणार? 5.25. 5 किलोग्रॅम 750 ग्रॅम म्हणजे 5.25 झाले हे. म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. पुढचा प्रश्न 74 व 75. बघा, तर वरील चित्रलेखामध्ये एक असं जर सिम्बॉल असेल, हे जे सिम्बॉल दिलेला आहे, तर एक सिम्बॉल बरोबर 35 विद्यार्थी. लक्षात ठेवा, वरील चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांबद्दल माहिती दिली आहे हो? किती आहेत बघा. ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 35 गुणिले 14 पंचे 70 ला 0 हातच्याले 7. 14 त्रिक 42 आणि 7 49. 490 काय होईल? 490. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला. पर्याय क्रमांक काय येणार? पहिला 74चा. आणि या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे, गणित हा विषय आवडणाऱ्या व सर्वात कमी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येमधील फरक किती? मग गणित विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे 35 गुणिले 5 करावं लागेल. बरोबर आहे का? 35 गुणिले का करावं लागेल? 5 करावं लागेल. 5 5 25 ला 5 हातच्याले 2 5 1 15 2 17 175. आणि कमी विषय आवडणारे 35 दुनी 70 म्हणजे 175 मधून 70 गेले म्हणजे उत्तर किती आलं? 105 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 105 आलेलं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात? 1 2 3 4 5 आणि 1 2 5 मधून 2 गेले 3 राहिले डिस्क्या. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इथं तुम्हाला इथं लक्ष गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा या संघटनेमार्फत हे सराव पेपर आयोजित केलेलं होतं. त्या संघटनेचे मनापासून धन्यवाद. यानंतर बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचे पण आपण विश्लेषण करणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा अशा अनेक संघटनेने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अशा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. त्या पण परीक्षेचे स्पष्टीकरण या ठिकाणी मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवताना जर माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे माझं पण ज्ञान वाढेल. ओके, धन्यवाद.